उपवास म्हटलं की अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. तेलकट, तुपकट. पण आज आपण असा मस्त कुरकुरीत आणि जाळीदार उपवासाचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. शिवाय हा फक्त आपण डोसा बनवत नाही आहोत, तर मसाला डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. मसाला डोस्याची अशी मस्त अगदी साधी सोपी भाजी आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले साबुदाणे आणि भगर घालायची. त्यामध्ये उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, दही, चवीनुसार मीठ, जिरे आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला बारीक पेस्ट तयार करायची. तयार झालेली पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि थोडा वेळ बाजूला ठेवायची. उपवासाची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, जिरं, हिरवी मिरची, दही, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची. उपवासाची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं. त्यामध्ये जिरे आणि मिरची घालून परतून घ्यायचे. त्यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे आणि दाण्यांचं कूट घालून चवीनुसार मीठ आणि किंचित साखर घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. इथे आपली उपवासाची भाजी तयार आहे. डोसा बनवण्यासाठी डोसा तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आपण तयार केलेलं मिश्रण किंचित वरून असं सोडायचं. डोसा एकदा घालून झाला की वरचं आवरण कोरडं झालं की आवडीनुसार तेल किंवा साजूक तूप सोडायचं आणि 2 मिनिटं डोसा कुरकुरीत होण्याची वाट बघायची. एकदा कुरकुरीत डोसा तयार झाला की लगेचच सर्व करून घ्यायचा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच रेसिपीची सविस्तर कृती, साहित्याचं अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्स पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे. त्या लिंकवर क्लिक करून सविस्तर कृती आणि साहित्य पाहू शकता. धन्यवाद.